वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कोल्हापूर सांगली पाणी नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक। कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी आणि तुळशी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते। बैठकीला आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला। या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा आणि उन्हाळ्यातील पाणी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनने पाणीपुरवठा संस्थांसाठी जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारण्याची मागणी केली होती। त्यावर विचार करून अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय मंत्री विखे पाटील यांनी जाहीर केला। आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दिरनेरली योजनेचा विस्तार करून 6 ते 7,000 एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची मागणी केली। त्यावर मंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। तसेच हातकणंगले तालुक्यातील आळते, मजले, तमदलगे आणि इतर गावांसाठी वारणा नदीतून नवीन सिंचन योजना राबवण्यासाठी सर्वेक्षणाच्या मागणीला मंजुरी देण्यात आली। याशिवाय पाणीपुरवठा संस्था सोलरची सक्ती न करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच MIDCच्या माध्यमातून गावांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा दर औद्योगिक दराने न लावता घरगुती दराप्रमाणे आकारला जाईल यासंबंधीचा अंतिम निर्णय अधिवेशन काळात घेण्यात येईल। या बैठकीला कालवा सल्लागार समितीचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन